Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So today in this lecture we see the last method of this unit number first, that is Newton-Raphson method. खूप छान आणि सोपी मेथड आहे, फॉर्म्युला पण खूप छोटा आहे त्याचा. सो बघा, सपोज f of x equal to 0 with the given equation. समजा दिलेलं इक्वेशन आहे तुमचं f of x equal to 0. Let x0 be an approximate root of f of x equal to 0. समजा x0 हे त्याचं approximate root आहे स्टार्टिंग पॉईंटचं. अँड लेट x1 इक्वल टू असेल तुमचा x0 प्लस h विथ द करेक्ट रूट. देअरफॉर f of x1 इज अगेन इक्वल टू 0, कारण x1 पण काय रूट आहे. रूट म्हणजे काय की ज्याच्यासाठी तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू काय होते, 0 होते. पण x1 कोण आहे तुमचा, x0 प्लस h आहे. सो दॅट इज f of x0 प्लस h इक्वल टू 0. नाउ एक्सपांड बाय युझिंग टेलर सिरीज वी ऑप्टेन. टेलर सिरीज आपण बघितली आहे मागच्या सेमिस्टरला. So Taylor series is f of x0 plus h into f dash of x0 plus h square upon 2 factorial f double dash of x0 plus dot 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 equal to 0. And neglecting the second and higher order derivatives we obtain, म्हणजे इथपासून सगळं निग्लेक्ट केली समजा ती टेलर सिरीज, तर मिळतं आपल्याला फक्त f of x0 plus h into f dash of x0 equal to 0. आणि याच्यावरनं मग h जर काढला आपण h, तर कसा h तुमचा मिळेल, तर हा जो f of x0 म्हणजे ही एकीकडे निगेटिव्ह होईल आणि मग h ची व्हॅल्यू कशी येईल तुमची, इट विल बी मायनस f डॅश ऑफ x0 अपॉन f ऑफ x0. अगदी सिंपल येते की म्हणजे याच्यावरून तुम्हाला h ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येते की ही टर्म इकडे पाठवा उजवीकडे आणि मग तुमचं आन्सर येईल h इक्वल टू मायनस f डॅश ऑफ x0 अपॉन f ऑफ x0, कारण हा अपॉनला जाईल आणि हा तसाच राहील. बरोबर ना, लक्षात येत आहे. ओके, अ बेटर अप्रॉक्सिमेशन देन x0 इज देअरफॉर गिवन बाय x1. सो x1 इक्वल टू x0 प्लस h आणि x0 x1 कसा येईल तुमचा, x0 प्लस h. h काय आहे तुमचा, इट विल बी मायनस f डॅश ऑफ x0 अपॉन f ऑफ x0. बरोबर आहे. अँड वेअर f डॅश ऑफ x0 इज नॉट इक्वल टू 0. ही काय असणार आहे, ऑलवेज नॉन झिरो. आणि मग अशा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन्स तुम्ही करत गेले फॉर x2 x3 डॉट 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 xn प्लस 1 साठी, देन xn प्लस 1 विल बी xn मायनस f डॅश ऑफ xn अपॉन f ऑफ xn. ओके, आता हे तुम्हाला सांगतोय मी, थोडंसं हे चुकलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, मला सुरुवातीलाच वाटत होतं. लक्षात घ्या, h ची व्हॅल्यू काय आहे तुमची, f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0, म्हणजे हा डॅश आहे ना, ही टर्म खाली पाहिजे. हे इथं कॅल्क्युलेशन करतानाच बघा, h इंटू f डॅश ऑफ x0 मी इथंच ठेवतो आणि ही टर्म इकडे गेली की काय होईल, मायनस होईल. किती प्रिंटिंग मिस्टेक आहेत ते बघत चला, पुस्तकामध्ये क्लॅरिफाय होत जातं, काय प्रॉब्लेम नाही. ही टर्म इकडे मायनस झाली म्हणजे ती टर्म काय आली, ओरली सांगतो, तुम्ही वहीमध्ये लिहित चला. समजा मी बोलत असताना h इंटू f डॅश ऑफ x0 इक्वल टू मायनस f ऑफ x0. बरोबर आहे, ही याच्या नंतरची टर्म. आणि देअरफॉर h मिळाला मग मला मायनस f ऑफ x0 जो इकडे गेलेला आहे ऑलरेडी, आणि ही टर्म तिकडे जाईल, ती अपॉनला जाईल, अपॉन f डॅश ऑफ x0. ओके, म्हणजे ती टर्म येईल h इक्वल टू मायनस f ऑफ x0, इथं f ऑफ x0 पाहिजे, नॉट डॅश, आणि खालची डॅश पाहिजे, अपॉन f डॅश ऑफ x0. लक्षात घ्या, प्रिंटिंग मिस्टेक येते. त्याने वरती डेरिव्हेटिव्हची टर्म लिहिलेली आहे, तर वरती नाही, ती खाली येणार. परीक्षेमध्ये किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवताना डेरिव्हेटिव्ह कुठे आहे तुमची टर्म, खाली आहे. खाली पण सगळी चूक मग ती शेवटपर्यंत झाली बघा. अ बेटर अप्रॉक्सिमेशन दॅन x0 इज देअरफॉर गिवन बाय x1. x1 कसा आहे पण x0 प्लस h आहे. सो h इज युअर मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. इथं f आहे ना, परत उलटं लिहिलं गेलं आहे, जे इथे तेच इथे, तर इथे f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. ओके, इट विल बी x1. आणि मग म्हणून त्याने f डॅश ऑफ x0 इज नॉन झिरो, कारण डिनॉमिनेटर जर 0 झाला देन इट बिकम्स टू इन्फिनिटी. ही डिनॉमिनेटरची टर्म आहे, उलट पुलट झालंय, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला गेली आहे, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला गेलेली आहे. वरची टर्म खाली, खालची टर्म वर करा, दोघी ठिकाणी. ओके, सिमिलरली ह्या स्टार फॉर्म्युल्यामध्ये पण न्यूटन रॅप्सनच्या
So successive approximations are given by up to x2 x3 dot 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 xn plus 1 where xn plus 1 equal to xn minus f of xn. वरती f of xn पाहिजे म्हणजे हा वर पाहिजे आणि हा खाली पाहिजे अपॉन f डॅश ऑफ xn. हा चुकीचा आहे थोडासा, हां परत सांगतो, लक्षात घ्या, वहीमध्ये लिहिताना करेक्ट करा त्याला. xn plus 1 equal to xn minus f of xn upon f dash of xn where f dash of xn is non-zero and this is called as Newton-Raphson formula. आणि मग त्याचे आपण एक्झाम्पल बघूया. सो फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन दिलंय त्याला आपण काय म्हणतो f of x by the Newton-Raphson method correct up to 3 decimal places. So here f of x is x cube minus 2x minus 5. परत कुठल्या तरी दोन व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायच्या ट्रायल आणि एरर मेथडने. एक तर 1 आणि 2 साठी चेक करा, किंवा 0 आणि 1 साठी चेक करा, किंवा 1 आणि -1 साठी चेक करा. नाही मिळालं तर 2 आणि 3 साठी चेक करा. तर इथे 2 आणि 3 साठी चेक केलेलं आहे. तर f of 2 आली -1 आणि f of 3 आली याच्यात x बद्दल 3 टाकून 16. सो रूट कशात लाय होईल 2 आणि 3 मध्ये. सिन्स f of 2 and f of 3 have opposite sign therefore the root lies between 2 and 3 and also f of 2 is less than f of 3 कारण ही याच्यापेक्षा लहान आहे. and therefore we take the first approximation as x1 equal to 2. आता बघा इथे तुम्ही approximation साठी जी व्हॅल्यू चूज करणार आहात x1 म्हणून, कारण स्टार्ट होणार आहे x2 पासून, x1 तुम्हाला चूज करायचा आहे. तर x1 तुम्ही 2 घ्या, 3 घ्या किंवा दोघांमधला पॉइंट घ्या, कोणताही घेऊ शकतात. इथे 2 घेतलाय त्याने. आता फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या डेरिव्हेटिव्ह लागणार आहे इथे फॉर्म्युल्यामध्ये, कारण f डॅश ऑफ xn इथे खाली, सॉरी परत सांगतो, हा खाली असणार आहे म्हणजे तुम्हाला f डॅश ऑफ x काढावा लागेल. सो हिअर f डॅश ऑफ x इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय 2. आणि मग सेकंड अप्रॉक्सिमेशन काय येईल, n बद्दल 1 टाकतो, x1 प्लस 1 म्हणजे x2 मायनस x2 इक्वल टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. बघा, सो x2 इक्वल टू x1 मायनस f ऑफ x1 म्हणजे x बद्दल x1 टाका इथे, तो टाकला, अपॉन f डॅश ऑफ x1 म्हणजे इथे x1 टाकला, 3x1 स्क्वेअर मायनस 2 तो आला. ओके, मग याने याला मल्टिप्लाय केलं, मायनस हा अपॉन हा LCM, आणि मग ती स्टेप डायरेक्ट केलेली आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या टर्म्सने x1ला मायनस x1 अपॉन 1 आहे, 1ने ह्या टर्म्सला मायनस असल्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यू काय होतील, मायनसच्या प्लस होतील किंवा साईन चेंज होतील, आणि त्याच्यानंतर ही व्हॅल्यू मिळते अपॉन हा LCM आहेच. आता इथे x1 काय तुमचा 2 आहे, टाका. सो 2 इंटू 2 क्यूब प्लस 5 अपॉन 3 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2. ती कॅल्क्युलेशन आली तुमची, कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे, 21 अपॉन 10 म्हणजे 2.1. थर्ड अप्रॉक्सिमेशनसाठी आता x2 वापरायचा आणि तो असेल x3. सो x3 इक्वल टू x2 मायनस f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2. फॉर्म्युला सोपा आहे. आता ऑलरेडी तुमचं हे x1 साठी तयार झालेलं आहे, सेम असणारे फंक्शन. इथे x1 बद्दल काय टाका, x2 टाका. सो 2x2 क्यूब प्लस 5 अपॉन 3x2 स्क्वेअर मायनस 2. x2 काय तुमचा 2.1 टाकली व्हॅल्यू, आला आन्सर. हा आहे तुमचा x3. पुढचा अप्रॉक्सिमेशन x4 म्हणजे x3 मायनस f ऑफ x3 अपॉन f डॅश ऑफ x3. परत सेम आहे तुमचं फंक्शन हेच. x2 बद्दल काय येईल, x3 येणार, आणि x3 काय आहे तुमचा हा, टाका व्हॅल्यू सगळीकडे, कॅल्क्युलेटरमध्ये पुटअप करा, दॅट इज युअर आन्सर. जास्तीत जास्त थर्ड अप्रॉक्सिमेशन पर्यंत करा, पण इथे फोर्थ अप्रॉक्सिमेशन पर्यंत केलेलं आहे, ठीक आहे. अँड हेन्स द रूट करेक्ट टू 3 डेसिमल प्लेसेस इज 2.094. अजून एक एक्झाम्पल बघू. फाइंड द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह रूट x क्यूब मायनस 5x प्लस 3 इक्वल टू 0 बाय द न्यूटन-रॅप्सन मेथड करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस. f ऑफ x दिलेला आहे, हा पहा, डेरिव्हेटिव्ह लागतो त्याचा काढून घेऊया, 3x स्क्वेअर मायनस 5. f ऑफ 0 साठी याची व्हॅल्यू येते 3 आणि f ऑफ 1 साठी -1. बघा, मी तुम्हाला म्हटलं वेगवेगळ्या पॉईंटसाठी चेक करून बघा. ट्रायल आणि एरर मेथड आहे म्हणून 0 आणि 1 साठी तुम्हाला ऑलरेडी मिळालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, सो f ऑफ 0 आणि f ऑफ 1 हॅव ऑपोजिट साइन, देअरफॉर द रूट लाईज बिटवीन 0 अँड 1. आणि इथं कसं आहे, f ऑफ 1 इज लेस दॅन f ऑफ 0 आहे. देअरफॉर वी टेक फर्स्ट अप्रॉक्सिमेशन विल बी x1 इक्वल टू 1. जनरली व्हॅल्यू घ्यावी, 0 साठी घेऊ नये म्हणजे काहीतरी आन्सर मिळेल, बरोबर आहे ना, म्हणून ही 1 व्हॅल्यू घेतली मी, x1 इक्वल टू 1. आणि मग सेम प्रोसिजर स्टार्टिंग फ्रॉम x2 इक्वल टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. परत तुमचं एकदा व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. सो x1 मायनस हा तुमचा f ऑफ x1 आहे आणि हा f डॅश ऑफ x1 आहे.
याला क्रॉस मल्टिप्लाय करून ही व्हॅल्यू येते, ही तुमच्या सगळ्या इक्वेशनला वापरायची पुढे सॉल्व करताना. x1 आहे 1, सो 2 इंटू 1 क्यूब मायनस 3, 3 इंटू 1 स्क्वेअर मायनस 5, म्हणजे 2 मायनस 3 अपॉन 3 मायनस 5, मायनस मायनस कॅन्सल, 1/2 इट विल बी 0.5. ही आहे तुमची x2, ती आता x3 मध्ये वापरा थर्ड ॲप्रॉक्सिमेशनला. सो x3 इज इक्वल टू x2 मायनस एफ ऑफ x2 अपॉन एफ डॅश ऑफ x2 इक्वल टू 2 इंटू x2 क्यूब. इथे x1 इक्वल टू काय येईल, फक्त x2 येईल कारण हे सॉल्व केलेलं आहे ऑलरेडी. सो 2 इंटू x2 क्यूब मायनस 3 अपॉन 3 इंटू x2 स्क्वेअर मायनस 5, आणि मग व्हॅल्यू पुटअप केली, परत तुमचं आन्सर आलं हे बाय युझिंग कॅल्क्युलेटर. ओके, थर्ड ॲप्रॉक्सिमेशन पर्यंत करा जनरली, आणि देअर फॉर युअर आन्सर विल बी रूट अप टू करेक्ट 3 डेसिमल प्लेसेस विल बी दिस 0.6470588. इट विल बी द फायनल आन्सर. आता जनरली आत्तापर्यंतच्या ज्या मेथड होत्या तिथे तुमचं एक्झाम्पल एकदा झाले 2-3 की संपायचं, पण न्यूटन रॅप्सन मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये अजून काही फॉर्म्युले जनरेट करता येतात त्या फॉर्म्युल्यावरून. तर तसाच हा फॉर्म्युला आहे. इट विल बी व्हेरी IMP. खूप वेळेस थिअरी एक्झामला हे प्रॉब्लेम्स किंवा हे असं विचारलेलं आहे याचा फॉर्म्युला तयार करायला, त्याच्यामुळे हा टॉपिक थोडासा अजून इथे एक्सटेंड होतोय. ऑब्टेन द न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n. कुठलाही स्क्वेअर रूट ऑफ n असेल तर त्याचा न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला तुम्हाला फाइंड आउट करता येतो. सो लेट x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n. जो फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला, ज्याच्यासाठी न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे, कोणासाठी, स्क्वेअर रूट ऑफ n साठी, त्याला मी काय मानून घेतलं, x. सो x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, सो x स्क्वेअर इक्वल टू काय आला, n आला. n ला डावीकडे घेऊन जातो, सो x स्क्वेअर मायनस n इक्वल टू 0. म्हणजे तुमचं फंक्शन तयार झालं, एफ ऑफ x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस n. लक्षात घ्या, इक्वल टू इथं काय लिहा वहीमध्ये लिहिताना, इक्वल टू एफ ऑफ x. हा तुमचा एफ ऑफ x आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह पण लागतो, सो एफ डॅश एक्स आला त्याचा 2x फक्त, कारण n काय कॉन्स्टंट. आणि मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला, दॅट जनरल xn प्लस 1 इक्वल टू xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn. एफ ऑफ xn काय आहे माझा, एफ ऑफ x आहे एक्स स्क्वेअर मायनस n. मग एफ ऑफ xn काय येईल, x बद्दल xn टाका, सो xn स्क्वेअर मायनस n, आणि एफ डॅश ऑफ xn काय येईल, 2xn. तर हा 2xn. ओके, सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 2xn इंटू xn, 2xn स्क्वेअर मायनस इथे खाली 1 आहे म्हणजे मायनस तुमचा xn स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस n अपॉन हा LCM 2xn. 2xn स्क्वेअर मधून एक xn स्क्वेअर गेला म्हणजे xn स्क्वेअर प्लस n अपॉन 2xn. 1/2 हा कॉन्स्टंट पार्ट आहे तो बाहेर काढला, आणि मग सेपरेशन ऑफ डिनॉमिनेटर केलं मी, xn स्क्वेअर अपॉन xn, तर एक xn कॅन्सल होतो म्हणून तो आला फक्त xn प्लस n अपॉन xn, n अपॉन xn बघा, आणि 1/2 तर कॉन्स्टंट आहे तो बाहेर आहे. सो दिस विल बी युअर फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n बाय युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड. So xn plus 1 equal to 1/2 xn plus n upon xn, and this is the Newton Raphson formula for square root of n. आणि मग त्याच्यावरचं सेम एक्झाम्पल विचारलं जातं, तर मी तिथे एक्झाम्पल कंटिन्यू केलेलं आहे. सो फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ n करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस बाय युझिंग द न्यूटन रॅप्सन मेथड किंवा फॉर्म्युला इफ n इक्वल टू काय दिला आहे त्याने 10 दिला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला जसाच्या तसा वापरायचा जो आपण काढला आहे. सो वी नो द लेट न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n इज, किंवा असं म्हणू शकता, वी नो द न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n इज xn plus 1 equal to 1/2 xn plus n upon xn. Here n is equal to 10 दिलेला आहे त्याने. मग 10 पुटअप करूया त्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये. therefore xn plus 1 equal to 1/2 xn plus 10 upon xn. ओके, आता सुरुवातीला आपण काय करू की त्याचं इक्वेशन फाइंड आउट करून घेऊ. x इक्वल टू काय तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 10 वरती ह्या पद्धतीप्रमाणे. हे पहा, x इक्वल टू कोणाचा n बद्दल काय दिला आहे त्याने 10 ना, सो इट विल बी रूट ऑफ 10. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, सो x स्क्वेअर इक्वल टू 10. 10 ला इकडे आणा, सो x स्क्वेअर मायनस 10 इक्वल टू 0. म्हणजे तुमचा एफ ऑफ एक्स काय तयार झाला, एक्स स्क्वेअर मायनस 10, आणि एफ डॅश ऑफ एक्स काय येईल याच्यावरनं 2x. बरोबर आहे ना. देन आता थोडंसं हे करूया कॉमन सेन्स की 10चा स्क्वेअर रूट कोणत्या दोन नंबरमध्ये येईल, स्क्वेअर रूट ऑफ 10. तर लक्षात घ्या की 3चा स्क्वेअर किती येतो तर 9,
आणि 4चा स्क्वेअर किती येतो 16, बरोबर आहे ना. आणि 16 आणि 9 मध्ये 10 येतो. ओके, लक्षात घ्या, म्हणजे थोडंसं एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपल्याला 2 पॉईंट सिलेक्ट करायचे आहे ना, की ज्याच्यासाठी आपलं रूट फाइंड आउट करता येईल. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 10 इज बिटवीन 3 अँड 4, कारण तीनाचा स्क्वेअर येतो तुमचा 9 आणि 4चा स्क्वेअर येतो 16, म्हणजे ऑब्व्हियसली 9 आणि 16 मध्ये तुमचा 10 येतो, बरोबर आहे ना. म्हणून मी पहिला पॉईंट घेतो 3 आणि f ऑफ 3 साठी माझी व्हॅल्यू येते 3 स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 10 इट विल बी -1, सो लेस दॅन 0. आणि दुसरा पॉईंट घेतो मी 4, सो f ऑफ 4 साठी माझी व्हॅल्यू येते 4 चौक 16 मायनस 10 दॅट इज 6, सो इट विल बी ग्रेटर दॅन 0. आणि मग याच्यातनं मी एक x0 म्हणून चूज करणार आहे, आयदर इट विल बी 3 और 4. तर आपण स्टार्टिंग पॉईंटच घेऊया, सो टेक x0 इज इक्वल टू 3. आणि मग पहिलं अप्रॉक्सिमेशन येईल माझं इथं या फॉर्म्युल्यामध्ये, आता जनरल फॉर्म्युल्यामध्ये नाही न्यूटन रॅप्सनच्या, या फॉर्म्युल्यावरून, कारण हा आपण आता काढलेला आहे वरती. सो n इक्वल टू 1 टाकतो, सो x2 इक्वल टू 1/2 x1 प्लस 10 अपॉन x1, सॉरी n इक्वल टू 0 टाकतो इथे, कारण x0 आहे आपल्याकडे आता स्टार्टिंग पॉईंट. सो 0 प्लस 1 म्हणजे हा होईल x1 इक्वल टू 1/2 x0 प्लस 10 अपॉन x0, हा आला तो फॉर्म्युला. x0 आहे 3 टाकला, 1/2 3 अधिक 10/3, कॅल्क्युलेटरचं बटन दाबा, हे पहिलं आलं तुमचं अप्रॉक्सिमेशन. ओके, x1. पुढे कंटिन्यू करा, n इक्वल टू आता काय टाका 1 टाका, सो x2 इक्वल टू 1/2 x1 प्लस 10 अपॉन x1, हा x1 आहे तो पुटअप करा सगळीकडे 3.167 बघा, तो हा आला. परत x3 मध्ये काय येईल, सगळ्या व्हॅल्यू x2 येतील, सो 1/2 x2 प्लस 10 अपॉन x2 हा वापरा. आता हा आणि हा सेम आहे बघा, अप टू 3 डेसिमल प्लेसेस युअर आन्सर विल बी ओके. म्हणून मी जे सांगितलं होतं की तुमचं रूट कोणामध्ये लाय होत आहे 3 आणि 4 मध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे आपण जे घेतले ते पॉईंट ओके होते की 9 आणि 10 या दोन नंबरमध्ये, 9 आणि 16 या दोन नंबरमध्ये 10 येतो, म्हणून 9 हे कोणाचं स्क्वेअर रूट आहे, 9चं स्क्वेअर रूट काय येईल 3 आणि 16चं स्क्वेअर रूट काय येईल 4, म्हणून 3 आणि 4 मध्ये तो पॉईंट येणार आहे. आणि बरोबर आलं 3 आणि 4 मध्ये आन्सर. सो रूट ऑफ 10 इज इक्वल टू 3.162. म्हणजे बघा न्यूटन रॅप्सनने ही जी मेथड शोधून काढली, याच्यावरून तुम्हाला कुठल्याही नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करता येतो. तसं तर तुम्ही म्हणाल सर कॅल्क्युलेटरने तर मी 2 मिनिटात फाइंड आउट करेल. हो, पण मेथड जी शोधून काढली आहे त्याच्यावरनं फाइंड आउट करायचं आहे आपल्याला ना, तर ते इथे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. अँड दिस इज अबाउट अवर न्यूटन रॅप्सन मेथड. आणि अजूनही परत एकदा सांगतो की न्यूटन रॅप्सन मेथडचे खूप सारे एक्झाम्पल अजून 7-8 तरी तुमच्या पुस्तकात सॉल्व आहेत, तर पुस्तकातून ते घ्या तुमच्या वहीमध्ये आणि ते एक एक सॉल्व करा, की जेणेकरून तुमचा मेथडचा टॉपिक पक्का होईल आणि तुमचे फॉर्म्युले पण पाठ होतील. प्रिंटिंग मिस्टेक जिथे जिथे होत्या तिथे तिथे मी तुम्हाला ते समजून सांगितले आहेत. वहीत लिहिताना ते प्रॉपर वेने लिहा. पुस्तकामध्ये कसं बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक असतात, पण मी जिथे जिथे आहेत प्रिंटिंग मिस्टेक तिथे क्लॅरिफाय करून तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर सगळ्याच्या सगळे हे एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये घ्या, त्यासोबतच एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व करा. आणि इथेच तुमचं आता पहिलं चॅप्टर, पहिलं युनिट या थर्ड पेपरचं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरं युनिट सुरू करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.